शब्द सांगणार आहेत त्यांनी इथे मार्गदर्शन करावं. माईक पाहिजे म्हणजे विहिरीबद्दलच बोलायचं का? शेतीबद्दल 3 मिनिटं बोलतो. शेतीविषयी माझा कृषी दिनानिमित्त आज जो कृषी विभाग आणि पंचायत समिती यांच्यातर्फे जो कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमास आम्हाला ज्येष्ठ आदर्श शेतकरी म्हणून मला बोलवण्यात आलं त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. विषय शेतीचा असा आहे, आम्ही लहान असताना ज्यावेळेस शेती आपले वडील मोठे भाऊ आजोबा शेती करत होते ती संपूर्ण नैसर्गिकरित्या होती. त्यावेळेस रासायनिक खतं नव्हते. त्यावेळेस म्हणजे आज पण माझा भाऊ त्यावेळी 100 किलोचं पोतं बसत होता. आता या पोत्यांचं वजन आता 30 किलोवर आलेलं आहे. कॅरेटचं वजन 20 किलोवर आलेलं आहे. काही दिवसांनी किलो 10 किलो 5 किलो येतील असं वाटतंय. कशामुळे? रासायनिक खतांमुळे. तर मध्यंतरी 60, 65, 70च्या दरम्यान वाटतं आपल्या भारतात खायला अन्न नव्हतं. त्यावेळेस विदेशातून आपल्याकडे गहू आला. त्या गव्हाबरोबर काँग्रेस गवत आलं. काँग्रेस आला असं नाही म्हणत मी, काँग्रेस आलं. त्या गवतामुळे आज आपल्या जमिनी इतक्या नापिकी होत आहेत. त्याला तण नियंत्रण करण्यासाठी एवढा खर्च होत आहे. याच्यावर अजून कृषी डिपार्टमेंटने काही शोध लावला नाही. एवढं आपलं भारत सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकार एवढे अधिकारी आहेत, याच्यावर काहीतरी तोडगा पर्याय तुम्ही शोधायला पाहिजे. रासायनिक खताचा विषय असा आहे, मी गेल्या 14 वर्षापासून नैसर्गिक शेती करतो. सुभाष पाळेकर आदरणीय पद्मश्री याच्यानुसार जीवाणू तो घनजीवाणू एवढंच माझ्या शेतात असतं. 12 महिना लिंबूला तोड चालू असते. 10 एकर लिंबू आहे, त्याच्यात 10 एकर नारळ लावले. तर नारळ आता 1 वर्षाची पूर्ण झाले, पण त्याच्या 1 वर्षात खूप ग्रोथ झाली का की माझी जमीन बलवान झाली. 14 वर्षापासून जी शेती सुरुवात केली तर माझ्या गावातील आता 350 लोक, आम्ही ग्रुप तयार केलेला आहे. 350 लोक नैसर्गिक शेती करतात, विषमुक्त शेती करतात. याला कारण असं आहे, उदाहरण सांगतो. आपला जो रस्ता आहे, प्रगती खूप केली भारताने. डांबरीकरण रस्ता आहे किंवा कॉन्क्रीट रस्ता आहे, पण काही ठिकाणी एखादा खड्डा असतो. पावसाळ्यात त्या खड्ड्यात एखादी मोठी ट्रक सहज निघून जाईल, पण मोटरसायकलवर तिथं बरेल. तसे रासायनिक खताचं आणि तणनाशकांचं हे जे आपण पॉयझन फवारतो भाजीपाल्यांवर, हा तो प्रकार आहे. ज्यांची ह्युमॅनिटी पॉवर चांगली आहे, म्हणजे ट्रक त्याला इफेक्ट काही होत नाही. पण ज्यांची इम्युनिटी पॉवर एकदम कमी आहे, दुबला पतला माणूस आहे, हे असे केमिकल फवारलेले औषधं टाकून जे फळं आपण भाजीपाला आपण शेतात जे पिकवतात ते आपण खातो, ते लवकर मरतात. आपण असं म्हणतो, काही शेतकरी असं म्हणतात की आम्ही घरपुरता आम्ही सेंद्रिय शेती करतो. ते चुकीचं आहे. कारण तुमच्या पुरतं करतात. तुमच्या शेतात फक्त भाजीपाला पिकत असेल, धान्य पिकत असेल, कडधान्य पिकत असेल, फळं कुठून आणणार? शेवटी ते पण फवारणारच ना. याच्यामुळे 20 मार्च 21 मार्चला दिल्ली येथे मला आमंत्रित केलं होतं केंद्र सरकारने कृषी संशोधन तिथे एक मिशन होतं की 2047 पर्यंत रासायनिक खतांना बंदी टोटल आणणार आहे. नैसर्गिक शेतीकडे वळण्यासाठी ते मिशन होतं 2 दिवसाचं. दर 6 महिन्यात ते मिशन तिथे जे शेतकरी नैसर्गिक शेती करतात त्यांना ते आमंत्रित करतात आणि तिथे लेक्चर द्यायला लावतात. मला तिथं पाण्यासाठी बोलवलं होतं. आता हा विषय मी थांबवतो. आता यांनी मला आग्रह केला की विहिरी जिवंत कशा होतात. विहिरी जिवंत करणं एकदम सोपं आहे, काही अवघड नाही आहे. तर आपल्याला एक 50 बाय 50चा खड्डा शेतात खोदायचा आहे. विहीर कुठे असो, 600 फुटाचा असो किंवा 500, 1000 फुटाचा असो, खड्डा आपल्याला जमिनीच्या उतार भागाला खोदायचा आहे. त्याच्यात आपल्याला दगड, रेती, खडी, वाळू
आणि ड्रम सिस्टीम एक पाईप सिस्टीम आहे, ते मी सविस्तर सांगेल. त्याकरता आपण त्यासाठी आपल्या ज्या शेतातलं वाहून जाणारं पाणी त्या ड्रममध्ये आपल्याला ओढवायचं आहे. याच्यामुळे काय होतं की भूगर्भातलं जे पाण्याची पातळी ती वाढते. ॲटोमॅटिक विहीर चढावर जरी असेल तर ती खोल असते. पाण्याचा नियम आहे, जिकडे उतार असतो तिकडे ते पाणी जातं. विहिरी जिवंत होतात. माझी विहीर 2016 मध्ये 1 तास चालायची. आज माझी विहीर म्हणजे दुसऱ्याच वर्षी 7.5 HP चे 2 टाक कंटिन्यू चालतात आणि 4 ते 5 फूट पाण्याची लेवल खाली होते. मोटर बंद केल्यावर लाईट गेल्यावर तास 2 तासात जे पाणी येतं. आतापर्यंत मी 1500 विहिरी जिवंत केल्यात. माझ्याकडे व्हिडिओ पण आहेत. 500 बोर जिवंत झाले. रोजचं चालू आहे. रोज फोन येतात, माहिती देत राहतो. धन्यवाद. आपण 20 देतो माहिती सगळी.